What a view! Hello everyone, welcome back to my YouTube channel. आणि आज आपण आलोय डोंगरगण येथील महादेव मंदिरामध्ये आणि तिथे सीतेची नाणी आहे आणि रामकुंड आहे. तर आपण तिथे बघणार आहोत. आणि मी असं ऐकलंय की अहिल्यानगर मधील हे स्वर्ग आहे. तर चला आपण बघूया. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण निघालो होतो वांबोरी रस्त्यावरून डोंगरगणला जाण्यासाठी. डोंगरगण वांबोरी पासून 7 किलोमीटर अंतरावरती आहे आणि रस्त्यात आपल्याला रेल्वे गेट सुद्धा लागतो. तो बंद होता. थोडाफार वेट केल्याच्या नंतर आपल्या प्रवासाला सुरुवात झाली. डोंगरगण हे गाव अहिल्यानगर वांबोरी रस्त्यावर अहिल्यानगर पासून 17.5 किलोमीटर अंतरावरती आहे. तर वांबोरी पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे आणि आपण वांबोरीवरून चाललेलो आहे. आणि रस्ता सुद्धा अतिशय सुंदर आहे. घाटाचा रस्ता आहे. चहूबाजूनी पूर्ण हिरवळ झाडी वगैरे आहेत आणि श्रावण महिना चालू असल्यामुळे अतिशय सुंदर वातावरण सुद्धा आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या भूमीला पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आणि डोंगरगण हे गाव गर्भगिरी डोंगरांच्या पर्वतरांगेत वसलेले आहे. डोंगरगण हे तीर्थक्षेत्र तर आहेच, पण सोबतच हे पर्यटन स्थळ म्हणून देखील प्रसिद्ध आहे. आणि येथील निसर्ग सौंदर्यामुळे ब्रिटिश काळात ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या जागेला हॅप्पी व्हॅली असे नाव दिले होते. मंदिराचा परिसर सुद्धा अत्यंत निसर्गरम्य असून श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी, विशेषतः 3ऱ्या व 4थ्या सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. आणि मी शनिवारी गेलेली तरी सुद्धा थोडेफार स्टॉल इथे लागलेलेच होते. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे स्थान अतिशय प्राचीन आणि जागृत आहे बरं का. येथूनच 500 मीटर खाली महादेवाचे रामेश्वर मंदिर आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवासाच्या काळात येथे नित्यसेवेसाठी शिवलिंग स्थापन केले होते. त्यामुळे येथील शिवलिंगाला श्री रामेश्वर असे नाव पडले. राम आणि ईश्वर, त्यामुळेच रामेश्वर असे नाव पडले व ते प्रसिद्धीस पावले. मंदिराच्या सभा मंडपात नंदी आहे आणि नंदीच्या बाजूला एक राम मंदिर आहे. आणि मंदिरात राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची मूर्ती आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात अतिशय सुंदर शिवलिंग आहे. महादेवाचे दर्शन केले आणि याच रामेश्वर मंदिरासमोर असलेल्या छोट्याशा कुंडात सुट्टे पैसे टाकून भाविक आपले नशीब आजमावतात आणि इच्छापूर्ती करतात. आणि नशिबाने मी टाकलेलं 1 रुपयाचं नाणं त्या कुंडात गेलेलं आहे. आणि येथे आपल्याला मॅप बनवलेला दिसतो की परिसरात कोणकोणती मंदिरे आहेत. रामेश्वर मंदिराजवळ दत्त मंदिर, रामकुंड, हनुमान मंदिर, सद्गुरू मंदिर, सीता नाणी आणि आनंद सागर म्हणजेच हॅप्पी व्हॅली इत्यादी मंदिरे आहेत. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे. गाईज, इकडे खाली जायचंय आपल्याला आता. गाईज, इकडे एक गुफा आहे आणि इकडे सीतेची नाणी आहे असं सांगतात. आतमध्ये कसं चौकोनी असं खड्डा असल्यासारखं आहे, बाकी काही नाही तिथे. आणि चहूबाजूने पूर्ण झाडी आहेत, डोंगर आहे. आणि इकडे बरेच जण गेले होते पण तिकडे काही नाहीये, तिकडे फक्त झाडी वगैरे आहेत. फोटोशूट करायला गेले, आम्ही काही तिकडे जाणार नाहीये. आता आपण जाऊया
मंदिराच्या त्या साईडला पण एक मंदिर आहे महादेवाचं, आपण तिकडे जाऊया। व्हॉट अ व्ह्यू! एवढूसा डोंगर चढून गेलो तरी आता आम्हाला दम लागलाय। अजून गोरक्षनाथ गडावरती पण जायचंय। त्या साईडला जाऊन आल्याच्या नंतर आपण इकडे दुसऱ्या साईडला आलोय, तर इकडे पण एक मंदिर आहे। तिकडे महादेवाचे दर्शन झाल्यानंतर इकडे शेरभंग ऋषीची समाधी आहे, तर त्यांचे दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहे। आणि इकडे समोरच धबधबा आहे, पण आता पाऊस नसल्यामुळे पाणी नाहीये। तिथून धबधबा येतो, पण आता काही पाऊस नसल्यामुळे इकडे धबधबा वगैरे काही नाहीये, सो आपण तिकडे जाणार नाहीये। आज तिकडे पाऊस वगैरे नसल्यामुळे काही धबधबा नाहीये, पाणी नाहीये, त्यामुळे त्या साईडला गेले नाही मी वरती। तेवढंच वाचवलं चालायचं, डायरेक्ट घाम निघलंय। तिथं दगड खाली कोसळलेलं आहे थोडंसं, ते काका सांगतायत की तुम्ही वर जाऊ नका, भीतीदायक आहे, पण तरीही लोक तिकडे चाललेतच। ऐकतील तर ते लोक कसे। थोडा पावसाळा चालू झाला, मला कुठेतरी यायचंच होतं बरं का पावसाळ्याचं, पण इथे धबधबाच नाहीये। आलोय आता तिकडं चाललोय, तिकडे रामकुंड आहे। मंदिर परिसर अत्यंत सुंदर आहे। गुरुदत्ताचे मंदिर आहे इथे। तिकडे रामकुंड आहे। गाईज आम्ही एवढ्या पायऱ्या चढून वरती आलो, पण रामकुंड खालीच आहे। दत्ताचं मंदिराचा व्हिडिओ काढला ना तर शेजारीच आहे, पण आम्हाला वाटलं की वरती आहे, त्यामुळे वरती आलो। अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही सुद्धा इथे जवळपास राहत असाल, अहिल्यानगरचे असाल, तर ही 1 डेची ट्रिप तुम्ही नक्कीच प्लॅन करू शकता। आणि अशा निसर्गरम्य वातावरणात आल्यानंतर खाण्यापिण्याचा मोह तर कोणाला आवरणारच नाही, त्यामुळे मस्त अशी कवळी काकडी होती हिरवीगार, अशी थंड काकडी खाल्ली आणि त्यानंतर भेळ वगैरे खाल्ली आणि खूप मज्जा केली, खूप एन्जॉय केलं। त्यामुळे तुम्ही सुद्धा इकडे एकदा नक्की यायला पाहिजे।